बाबासाहेबांच्या नावाने चांग भलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चांग भलं. आणि विरोधकांचे आता पाय त्यांच्याच गळ्यात अडकायला लागले. मित्रांनो, हे शीर्षक मी दिलंय या व्हिडिओला. त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर. बाबासाहेबांच्या नावाने चांग भलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चांग भलं. आणि विरोधकांचे आता पाय त्यांच्याच गळ्यात अडकायला लागले. मित्रांनो, हे शीर्षक मी दिलंय या व्हिडिओला. त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बाबासाहेबांच्या नावाने चांग भलं. आणि हे कोणाचं चांगलं भलं होणार आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि कोणाचे पाय कोणाच्या गळ्यात अडकणार आहेत ते सुद्धा समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी संसदेमध्ये जे भाषण दिलं अमित शाह यांनी, गृहमंत्री अमित शाह यांनी, त्या भाषणानंतर एक गदारोळ उठवला. रान उठवलं गेलं की बाबासाहेबांचा अपमान झाला, बाबासाहेबांचा अपमान झाला. तुम्ही अमित शहाचे ते 15 सेकंदाचं जे काय भाष्य होतं ते तुम्ही ऐकलं असाल. पण त्या 15 सेकंदाच्या भाषणामध्ये त्यांचं जे एक सव्वा मिनिटाचं, सव्वा एक तासाचं जे भाषण होतं ते कुठे गेलं? त्याचा विचार नाही केला, त्याच्यावरती टिप्पणी नाही केली. जे काय तथ्य ठेवलेत अमित शाह यांनी त्याच्यावरती चर्चा झाली नाही, त्याच्यावरती विचारविनिमय झाले नाहीत. आणि ज्यावेळी भाषण देत होते अमित शाह संसदेमध्ये, त्या राज्यसभेमध्ये, त्यावेळी तिथे खडगेसुद्धा होते, विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्या राजपुत्राचे मातोश्री सोनिया गांधीसुद्धा उपस्थित होत्या आणि इतर नेतेसुद्धा उपस्थित होते. मग त्यावेळी त्याने हा प्रश्न का उपस्थित केला नाही? त्यावेळी त्यांच्या मनाला ही गोष्ट का खटकली नाही? मित्रांनो, कारण त्यावेळी त्यांना हा फेक नेरेटिव्ह लक्षात आला नव्हता. ते भाषण शोधून काढायचं, ऐकायचं आणि मग त्याच्यातून ते एखादे 1-2 शब्द, 1-2 वाक्य काढायचे आणि त्याच्यावरती काय करायचं? गदारोळ करायचा, त्याच्यावरती उहापोह करायचा, त्याच्यावरती आगडोंब उसळायचा. हीच तर काँग्रेसची रणनीती आहे. आता हे रणनीती म्हणू शकत नाही, मग ह्याला काय म्हणायला लागेल? षडयंत्र. मित्रांनो, हे षडयंत्र. आणि हे षडयंत्र रचलं गेलं संसदेच्या बाहेर. आणि बाबासाहेबांचा अपमान, बाबासाहेबांचा अपमान. आणि त्या दरम्यान धक्काबुक्की करून एका वयस्कर नेत्याला सुद्धा पाडण्यात आलं, त्याला सुद्धा घायल करण्यात आलं. आणि घायल करणारी व्यक्ती कोण आहे? तर खुद्द राहुल गांधी. आणि ते मान्य करतानाही दिसत आहेत. हां, होत आहे, ऐसा होता ही रहता है. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे बघा काय कळस आहे त्या गोष्टीला, काय परिसीमा लादली आहे काँग्रेसने. मित्रांनो, आपण काँग्रेसकडून ही अपेक्षाच करू शकत नाही. कारण काँग्रेस हा पक्ष आहे ना, मुळातच इंग्रजांची नाजायज औलाद आहे. काँग्रेस हा पक्ष इंग्रजांची नाजायज औलाद आहे. याचा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे मित्रांनो. कारण त्याचं स्थापन करणारा कोण आहे? तर इंग्रज होता. याचा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे. त्याच्यावरती परत चर्चा करण्यात अर्थ नाही. ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. मित्रांनो, मग आपण अपेक्षा कशी करायची काँग्रेसकडून आणि काय अपेक्षा करायची? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलात, काँग्रेसने जो नॅरेटिव्ह सेट केला होता तो फेक नॅरेटिव्ह होता. तो काय होता? लोकतंत्र बचाव, संविधान बचाव. आता लोकतंत्र कोणी पायमल्लीन केलेलं आहे, संविधान कोणी पायमल्लीन केलेलं आहे, हे आता जग जाहीर आहे. आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. काँग्रेसने कसं काय त्या संविधानाची धुळधाण केली, तो पायदळी तुडवला आपल्या स्वार्थासाठी, आपल्या मतलबासाठी. त्याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे मित्रांनो. पण आता मी काय म्हणतोय, आता माझा जो विषय आहे तो म्हणजे विरोधक आपले स्वतःचे पाय स्वतःच्या गळ्यात अडकवून घेत आहेत.
कारण काय झालं मित्रांनो, हा विषय काढला किंवा आता असे विषय चर्चेले जात आहेत ज्या विषयांना काही अर्थ नाही, निरर्थक आहेत, त्याला कुठेही मायबाप नाही आहे, असे विषय जे चघळले जात आहेत, ह्या सर्व विषयांमुळे आज काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेले इतर घटक दल, त्यांचे चट्टे बट्टे ते उघडे पडत आहेत. ते उघडे पडत आहेत. कारण काय झालं मित्रांनो, हे डिजिटल युग आहे. हे डिजिटल युग आहे. सामाजिक माध्यमं आहेत. फेसबुक आहे, यूट्यूब आहे, गुगल आहे, अनेक आहेत, इंस्टाग्राम आहेत. आता ह्या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात यायला लागली आहे, एका क्लिकमध्ये तुम्हाला माहिती मिळते. पुस्तकात चाळायची गरज नाही, लायब्ररीत जाऊन बसायची गरज नाही, इतिहासाची पुस्तकं बघण्याची गरज नाही, वाचण्याची गरज नाही आहे. एका क्लिकमध्ये तुम्हाला ती माहिती मिळते. आता काय व्हायला लागलं आहे, राहुल गांधी आणि त्यांच्या चट्ट्यापट्ट्यांनी जो आरोप लावला, बाबासाहेबांच्या विरोधात हे वक्तव्य केलं आहे आणि त्याला सेट करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सगळे बुद्धिजीवी बाहेर पडले आणि आपापल्या परीने त्याच्यावरती टिप्पण्या करायला लागले. आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी कशी काय दोषी आहे, अमित शहा कसे काय दोषी आहेत, त्यांनी कसं काय बाबासाहेबांबद्दल अपशब्द वापरलेत, अमित शहाने आता राजीनामा दिला पाहिजे, त्या गृहमंत्र्या त्या पदावर राहण्याची त्यांची लायकी नाही, वगैरे वगैरे हे बुद्धिजीवी आले. मित्रांनो, ह्या बुद्धिजीवींना किंवा ह्यांना, ह्या पत्रकारांना, हे जे संपादक आहे यांना ना ह्या राष्ट्राशी मतलब आहे, ना देशाशी मतलब आहे, ना जनतेशी मतलब आहे, ना समाजाशी मतलब आहे, ना त्या हुतात्म्यांशी मतलब आहे, ना त्या महात्म्यांशी मतलब आहे. त्यांचा मतलब एकच आहे, ते म्हणजे स्वतःचे किशे भरणं, स्वतःचे किशे भरणं, स्वतःची पोळी भाजणं. मग ते राजकीयदृष्ट्या असो किंवा पत्रकारीय दृष्ट्या असो. आता हे पत्रकार राहिलेले नाही आहेत, हा चौथा स्तंभ राहिलेला नाही आहे. यांना फक्त फेक नरेटिव्ह सेट करायचं आहे मित्रांनो. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय व्हायला लागलं आहे, ही जी डिजिटल माध्यम आहे, आता हे जे काय मीडिया आहे, सामाजिक माध्यम आहे, ह्या सामाजिक माध्यमातून आता फटाफट तुम्हाला गोष्टी घडतात. एका क्लिकमध्ये गुगल आंटी येऊन तुम्हाला सगळी माहिती देते. त्यामुळे आता जनतासुद्धा काय झाली आहे, सतर्क झाली आहे. एखाद्या नेत्याने, मग तो त्यांचा समर्थक असो किंवा विरोधक असो, त्या एका व्यक्तीचा तो त्यांना मानत असो किंवा त्यांना झुगारत असो, तो लगेच काय करतो, गुगलवर जातो, गुगल आंटीला विचारतो की हा जो माझा समर्थक आहे, याचा मी समर्थन करतोय, तो योग्य बोलला का, किंवा ज्याचा मी विरोध करतोय तो योग्य बोलतोय का, योग्य कृती करतोय का. गुगल आंटी लगेच येऊन तुम्हाला उत्तर देते. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे आता ह्यांचं पितळ उघडं पडायला लागले, यांचे मुखवटे उतरले जात आहेत. म्हणून मी म्हणालो, यांचे आता पाय यांच्या स्वतःच्या गळ्यात अडकायला लागले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तीच गोष्ट झाली ना मित्रांनो. ह्या सर्व गोष्टीमुळे जनतेला कळलं, महाराष्ट्रातील जनतेला कळलं, हरियाणातील जनतेला कळलं आणि त्यांनी काँग्रेसला भुईसपाट केलं. कारण त्यांनी जे काय नॅरेटिव्ह सेट केला होता हरियाणामध्ये, महाराष्ट्रामध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, पुऱ्या देशामध्ये, तो नॅरेटिव्ह त्यांच्या लक्षात आला आणि काँग्रेसला धोबीपछाड घातलं. धोबीपछाड कोणी घातलं, तर मतदारांनी, नागरिकांनी, या देशातील जनतेने. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घेणं जोगी आहे. आणि आता हे काय करतायत, आ बैल मुझे मार, हे जे काय फेक नेरेटिव्ह एकदा त्यांचं झालं, एकदा सक्सेस मिळाला त्यांना. काँग्रेस 99 पर्यंत गेलेत नाही म्हणता म्हणता. त्यांना काय वाटलं, हे जर आपण असंच चालवत राहिलो तर आपण डबल डिजिटमध्ये येऊ. ती म्हणजे काय, आपला विजय होईल आणि आमचे युवराज पंतप्रधान बनतील, असं ते स्वप्न बघायला लागलेत. आणि या स्वप्नविलासमध्ये जे काय फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्यामुळे ते आता उघडे पडत आहेत, आपलेच पाय आपल्या गळ्यात अडकवून घेत आहेत. बाबासाहेबांच्या नावाने चांग भलं. मित्रांनो, बाबासाहेबांना बदनाम करण्यासाठी 1906 मध्ये सुद्धा
काँग्रेसने एक कार्टून आणलं होतं, एक विडंबन केलं होतं. त्या कार्टूनचं चित्र मी टाकतोय पाठीमागे, तुम्ही बघा. त्या कार्टूनमध्ये काय दिसते तुम्हाला, तर बाबासाहेब आंबेडकर हे गोगलगाईच्या पाठीवर बसले आणि त्याच्या मागून नेहरू काय करतायत, चाबूक घेऊन आहेत आणि चाबकाचे फटकारे मारत आहेत. मित्रांनो, याचा अर्थ काय, याच्या मागून काय उद्देश दाखवण्याचा, काय दर्शवण्याचा प्रयत्न केला, तर बाबासाहेबांनी वेगाने चालावं. याचा अर्थ बाबासाहेब हे मतिमंद आहेत, गोगलगाई मतिमंद आहेत, हा दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे केवढा मोठा मला सांगा अपमान आहे बाबासाहेबांचा. नंतर माफी मागितली ही गोष्ट वेगळी आहे, पण हा NCERT पुस्तकामध्ये हे कार्टून छापलं गेलं. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे किती मोठा गुन्हा आहे, किती मोठा अपमान आहे. आणि मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. बाबासाहेबांचा कसा काय पराभव करण्याचा प्रयत्न केला 1952 मध्ये, 1954 मध्ये, 1952 मध्ये तर नेहरू त्यांच्या विरोधात प्रचार करायला आले. त्यांनी सभा घेतल्या आणि बाबासाहेबांचा पराभव करून आणला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. नंतर उपनिवडणुकीमध्ये तिथे सुद्धा 1954 मध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचा परत एकदा पराभव केला. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि बाबासाहेबांच्या पुस्तकांमध्ये बाबासाहेबांनी जे काही लिखित ठेवून दिलेलं आहे, त्या लिखित स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही जाऊन ते बघू शकता, समजू शकता. म्हणजे काँग्रेसने बाबासाहेबांना कसं काय बाबासाहेबांचं नामोनिशाण मिटवायचं याचा अगदी पुरेपूर प्रयत्न केला. कारण त्यांच्यासाठी गांधी आणि नेहरू ह्या पलीकडे भारताचा हे करण्याची म्हणजे उत्कर्ष करणारे दुसरे कोणीच नव्हते. गांधी आणि नेहरू बस, दोनच परिवार, मोहनदास करमचंद गांधी आणि जवाहरलाल नेहरू त्यांचं घराणं, मग ते इंदिरा गांधी असो किंवा आता राहुल गांधीपर्यंत, बस. बाकीच्यांनी काहीच केलेलं नाही आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला आहे, कसं काय त्यांनी महात्म्यांना आणि त्या हुतात्म्यांचा कसा काय अपमान केलेला आहे. पण मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आज काँग्रेस उघडं पडते, नागडं पडते. काँग्रेसचं मुखवटे उतरवले जाते. मित्रांनो, ही जी वेळ आणली आहे ना काँग्रेसने, ही स्वतःवर आणलेली आहे आणि ही वेळ येणारच होती मित्रांनो. कारण शेवटी तुम्ही काँग्रेसचा जन्म ज्यावेळेपासून झाला आहे त्या जन्मापासून आजपर्यंत जर तुम्ही त्यांचा इतिहास बघाल तर तुम्हाला हाच इतिहास दिसून येईल. म्हणून मी काय म्हणालो आहे, काँग्रेस ही इंग्रजांची नाजायज औलाद आहे. आणि ह्या नाजायज औलादाचे नेते कोण आहेत, तर जवाहरलाल नेहरू आणि गांधी, मोहनदास करमचंद गांधी. मित्रांनो, त्यामुळेच पहिल्यांदाच ती EVM हॅक झाली, तो बॅलेट बॉक्स हॅक झाला आणि वल्लभभाई पटेल यांच्या जागी नेहरू पंतप्रधान बनले. आणखीन काय बोलायचं, सत्य जगासमोर आहे, पुऱ्या देशासमोर आहे. आता काय होते आहे, काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेले घटक दल, उद्धव ठाकरे सुद्धा बिळातून बाहेर पडले आणि ते अगदी बाबासाहेबांचा जयघोष करत बाहेर पडले. बाबासाहेबांचा अपमान झाला. पण हेच उद्धव ठाकरे ज्यावेळी विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान झाला त्यावेळी मुख गिळून गप्प होते. हेच उद्धव ठाकरे विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाला त्यावेळी मुख गिळून गप्प होते. पण बाबासाहेबांचा अपमान झालेला नसताना सुद्धा हे बाहेर पडले बिळातून. म्हणजे बघा यांची विचारधारा काय आहे. यांची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी नाही आहे मित्रांनो. आणि ह्याच विचारधारेवरती त्यांचे जे 20 आमदार निवडून आलेत आणि ते काय खासदार निवडून आलेत, त्या ह्याच विचारधारेवरती निवडून आलेले आहेत, काँग्रेसच्या विचारधारेवर. त्यामुळे आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो
पक्ष आहे, ही जी संघटना आहे आणि काँग्रेस याच्यामध्ये काही फरक नाही आहे, काहीही फरक नाही आहे. उलट त्यापेक्षा जास्त आहे, 4 पावलं पुढे आहेत काँग्रेसपेक्षा. उद्धव ठाकरे काँग्रेसपेक्षा 4 पावलं पुढे आहेत. मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यासाठी, मुस्लिमांचं लागूनचालन करण्यासाठी 4 पावलं पुढे आहेत, असं म्हणायला हरकत नाही. आता हे जे सगळे विरोधक आहेत यांचे पाय आता त्यांच्याच गळ्यात अडकायला लागलेले आहेत. आणि आता तीच परिस्थिती जनतेसमोर उघडी पडते. आता जनता न्याय देते. त्यांचा दरबार कुठला आहे तर निवडणुकीचा दरबार. आणि ह्या निवडणुकीच्या दरबारात महाराष्ट्रामध्ये ते घडून आलेलं आहे. भारतीय जनता पार्टीला जो काय भूतो न भविष्यतो विजय मिळाला आहे तो ह्याच दरबारात आहे. कुठल्या? जनतेच्या दरबारात. आणि जनतेच्या दरबारात न्याय आहे, तो जनतेने न्याय दिलेला आहे. आणि आता हीच गोष्ट आता पुढे चालत राहणार आहे. हे वास्तव आता एक एक समोर येते आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मी जे काय म्हणालो आहे, बाबासाहेबांच्या नावाने चांग भलं, चांग भलं म्हणजे चांगलं होते. आता सगळ्यांचं भलं होते. आता बाबासाहेबांचं नाव हे सगळ्यांच्या मुखावर रेंगाळते. ह्यापेक्षा आणखीन काय वाईट आहे? सॉरी, ह्यापेक्षा आणखीन काय हे आहे? बघा किती चांगली गोष्ट घडली. यापूर्वी तुम्हाला काय ऐकायला मिळत होतं? मोहनदास करमचंद गांधी आणि जवाहरलाल नेहरू. पण आता हेच बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसला नावडते होते, काँग्रेस त्यांचा द्वेष करत होते. आता ह्या काँग्रेसच्या जिभेवरती, यांच्या मुखामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत. आता पोटामध्ये कोण आहेत ते तुम्हाला माहितीच आहे. काँग्रेसच्या पोटामध्ये एक आणि ओठामध्ये एक आहे. पण ते ओठामध्ये आलेलं आहे ना, ते दिसते, आता कळते आहे. भले स्वतःचं राजकारण करण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, स्वतःचा मतलब साधण्यासाठी काँग्रेसने बाबासाहेबांचा जो गौरव केला आहे, बाबासाहेबांबद्दल जे महात्मे ते गात आहेत, गुणगान गात आहेत, काही होऊन देत, त्या निमित्ताने तरी बाबासाहेबांचा यांच्या मुखातून गुणगान ऐकायला तुम्हाला मिळते. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे, मी काय सांगतोय, काय वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.